dear students, today we see our next chapter, our need for water, म्हणजे आपली पाण्याची गरज. मुलांनो, आपल्या डोळ्यातून कधीतरी अश्रू येतात, तसेच आपल्या नाकातून पाणी येतं. चिंच बघितली की तोंडाला पाणी सुटतं आणि कापलं आपल्या बोटाला किंवा हाताला तर त्यातून रक्त येतं. मग हे काय येतं? तर आपल्या शरीरामध्ये जे पाणी असतं ते या रूपातून काय येत असतं, बाहेर येत असतं. वॉटर इज प्रेझेंट इन आवर बॉडी इन द फॉर्म ऑफ टीयर्स, सलायवा, वॉटर रनिंग फ्रॉम नोज अँड ब्लड. या रूपांमध्ये आपल्या शरीरामध्ये काय असतं, पाणी असतं आणि ते बाहेर येत असतं. नीड फॉर वॉटर. आता आपल्या शरीरामध्ये पाण्याची गरज का असते? टू फंक्शन आवर बॉडी प्रॉपरली. आपल्या जे शरीराचं कार्य आहे ते सुरळीतपणे चालण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. वॉटर कीप्स ब्लड थिन. पाण्यामुळे रक्त आपलं पातळ राहतं. वॉटर हेल्प्स टू डायजेस्ट आवर फूड. पाण्यामुळं आपल्या अन्नाचं पचन होतं. आपण जे अन्न खातो, जेवतो, त्याचं पचन हे पाण्यामुळे होतं. त्यामुळे भरपूर पाणी प्यायचं. तसेच जे अनवॉन्टेड जे आहेत, म्हणजे जे घटक आपल्या शरीरात नको आहे, ते आपल्या लघवीच्या वाटेत शरीरातून जात असतात पाण्याच्या रूपात. ऑल लिव्हिंग थिंग्स लाईक बर्ड्स, ॲनिमल्स नीड वॉटर. सगळ्या सजीवांना पाण्याची काय असते, गरज असते. आता तुम्हाला मी एक फळामध्ये हे पाणी असतं हे आपण बघूया. हे लिंबू आहे. हे लिंबू काय करते, मी इथं पिळते. दिसतंय तुम्हाला पाणी पडताना? मग हे पाणी का पडलं? कारण फळांमध्येही काय असतं, पाणी असतं. हे ज्युसेस असतात फळांचे. आपण बघतो आंब्याचा रस किंवा संत्री, मोसंबी यांच्यामध्ये काय असतं, पाणी असतं. हे ज्युसेस म्हणजे त्याचं काय असतं, म्हणजे फळांमध्ये काय असतं, पाणी असतं. अ पब्लिक सोर्स ऑफ वॉटर. पब्लिक सोर्स म्हणजे काय? सार्वजनिक पाण्याचा साठा. हॅज टू बी केप्ट क्लीन. म्हणजे हे जे सार्वजनिक पाण्याचे साठे असतात ते काय करायचे असतात, नेहमी स्वच्छ ठेवायचे असतात. लुक ॲट दिस पिक्चर. हे चित्र पहा. इन दिस पिक्चर वी सी सम पीपल आर स्विमिंग, सम पीपल वॉशिंग देअर केटल्स, सम पीपल वॉशिंग देअर क्लोथ्स अँड सम कॅरी वॉटर. या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं, इथंच काही लोक आंघोळ करत आहेत, काही लोक त्यांच्या जनावरांना आंघोळ घालत आहेत, तर काही महिला ज्या आहेत त्या तिथे कपडे धुत आहेत आणि तेच पाणी काही जण घरी वापरासाठी सुद्धा घेऊन जात आहेत. तर हे बरोबर आहे का? नाही. तर असे जे सार्वजनिक पाण्याचे साठे असतात, तिथं पाणी असतं, तिथलं जर आपण पाणी पिण्यासाठी वापरत असू तर ते पाणी तुम्ही नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्या ठिकाणी हे सगळं करणं टाळलं पाहिजे, तरच आपला हा पाणवठा कसा राहील, स्वच्छ आणि राहील. नाउ वी सी द इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर. पाण्याचे महत्त्व. आपल्या जीवनामध्ये पाण्याचे खूप महत्त्व आहे. फॉर ड्रिंकिंग. पिण्यासाठी आपल्याला पाणी लागतं. जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण काय करतो, पाणी पितो. इंडस्ट्री. मोठमोठे उद्योग आहेत, त्या उद्योगांमध्येही कशाची गरज असते, पाण्याची गरज असते. कुकिंग. जेवण करताना, आपली रोजची घरातली दैनंदिन कामं करताना अनेक वेळा आपल्याला पाण्याची गरज असते. स्वयंपाकासाठी पाण्याची गरज असते. वॉशिंग. कपडे धुण्यासाठीही पाण्याची गरज लागते. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. शेतामध्ये काम करण्यासाठी शेतकऱ्याला पीक लावण्यासाठी त्या पिकासाठी काय लागतं, पाण्याची गरज लागते. अँड क्लिनिंग. स्वच्छतेसाठी, घरातली सगळी स्वच्छता असेल त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज लागते. प्लांट्स नीड वॉटर. झाडांनाही पाण्याची गरज लागते. वॉटर पॉटेड प्लांट्स. बघा, जर तुम्ही घरामध्ये झाड लावलं असेल तर त्या झाडाला तुम्ही काय घातलं पाहिजे, पाणी घातलं पाहिजे. फार्मर्स वॉटर द क्रॉप्स. शेतकरी त्यांच्या झाडांना म्हणजे रोपांना पाणी घालतात. ट्रीज इन द फॉरेस्ट ऑल्सो नीड वॉटर. जंगलातल्या झाडांना सुद्धा पाणी लागतं. मग जंगलातल्या झाडांना हे पाणी कुठून मिळतं? तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जमिनीमध्ये पावसाचं पाणी मुरतं आणि झाडांची मुळं जी असतात काय करतात, खोलवर जातात आणि ते जमिनीतलं पाणी शोषून घेतात.
अशा प्रकारे जंगलातल्या झाडांना सुद्धा काय मिळतं, पाणी मिळतं. मुलांनो, अशा प्रकारे आज आपण पाण्याचे महत्त्व पाहिलेले आहे, पाण्याची आपल्याला लागणारी गरज पाहिलेली आहे. तर आता आपण या धड्यावरचा स्वाध्याय पाहूया. Now we see exercise on this topic. Question D, fill in the blanks. 1. Water keep the blood dash. Water keep the blood thin. Animals dash in water. Animals bath. Animals bath in water. Roots of plants absorb the rainwater that has dashed into the soil. Roots of plants absorb the rainwater that has seeped into the soil. जमिनीमध्ये जे पाणी उरलेलं असतं तेच काय करतात, झाडं घेतात. आता मुलांना मी तुम्हाला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी सांगणार आहे. घरी काय करायचे, तुम्ही 2 रोपं लावायची आहेत, 2 डबे किंवा कुंड्या घ्यायच्या छोट्या. एका झाडाला तुम्ही दररोज 7 दिवस पाणी घालायचं आहे आणि दुसऱ्या रोपाला पाणी घालायचं नाही आणि त्याचं निरीक्षण करायचं आणि मला नंतर येऊन सांगायचं आहे. ही तुमच्यासाठी ऍक्टिव्हिटी आहे. नाव होमवर्क टाइम. आजचा होमवर्क बघा. राईट क्वेश्चन नंबर सी इन युअर नोटबुक.